श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर वृषभ राशीच्या जातकांनो, 12 ऑगस्ट रोजी अवकाशात घडणारी खग्रास सूर्यग्रहण आणि अमावस्येची ही घटना कोणतीही साधीसुधी खगोलीय घडामोडी नाही. जेव्हा चंद्र फिरत फिरत सूर्य आणि पृथ्वीच्या अगदी मध्यभागी येतो, तेव्हा सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचणे पूर्णपणे रोखले जाते. या खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी काही मिनिटासाठी दिवसाढवळ्या संपूर्ण सृष्टीत गडद अंधार पसरतो. तापमान अचानक खाली घसरते आणि निसर्गातील सर्व जीवजंतू गोंधळून जातात. विज्ञानाच्या मते या अत्यंत संवेदनशील काळात सूर्य ऊर्जा आणि गुरुत्वाकर्षणामध्ये प्रचंड मोठे फेरबदल होतात, ज्याचा थेट आणि तीव्र परिणाम मानवी मेंदूच्या लहरीवर, समुद्राच्या लाटांवर आणि संपूर्ण वातावरणा इतकाच मानवी शरीरावरही होत असतो. वैद्यकीय ज्योतिषशास्त्रानुसार या महासंयोग काळात राहू आणि केतूची छाया थेट सूर्यावर पडल्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडात काही तासासाठी भयंकर नकारात्मक लहरी वाढतात. आता प्रश्न पडतो की हा धोका वृषभ राशीसाठीच का इतका गंभीर मानला जात आहे? तर मित्रांनो, वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे, जो सुख आणि विलासाचा कारक मानला जातो. परंतु या खग्रास सूर्यग्रहणाच्या आणि अमावस्येच्या युतीत ग्रहाची विशिष्ट स्थिती अशा प्रकारे जुळून येत आहे, जी वृषभ राशीच्या जातकांच्या विचार करण्याच्या क्षमतेला आणि बुद्धीला अक्षरश झाकोळून टाकते. या महाग्रहणाच्या प्रभावामुळे वृषभ राशीच्या लोकांमध्ये अचानक तीव्र मानसिक ताण, अस्वस्थता, उच्च रक्तदाब किंवा डोकेदुखीचा त्रास बगळण्याची दाट शक्यता असते. मेंदूची निर्णय क्षमता मंदवल्यामुळे माणूस नकळतपणे असे पाऊल उचलतो जे त्याच्या भविष्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. ग्रहाची वक्रदृष्टी आणि मंगल राहूचे सावट पाहता वृषभ राशीच्या लोकांनी या काळात अजिबात निष्काळजीपणा करून चालणार नाही. एक क्षणिक अतिउत्साह किंवा चुकीचा समज तुमचे मोठे नुकसान घडून आणू शकतो. म्हणूनच या कठीण काळात प्रत्येक पाऊल अतिशय विचार करूनच टाकावे लागेल. तर 12 ऑगस्टच्या या खग्रास सूर्यग्रहण आणि अमावस्येच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांना ज्या सर्वात पहिल्या आणि महाभयंकर चुकीचा स्वतःला रोखायचे आहे, ती आहे क्षणात प्रचंड राग येणे आणि उताळीवपणे तोंड सुख घेणे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहाच्या या संकटाच्या काळात तुमच्या शरीरातील आणि मनातील नकारात्मक ऊर्जा एवढ्या टोकाला पोहोचते की अगदी क्षुल्लक आणि नगण्य गोष्टीवरूनही तुमचा ताबा सुटू शकतो. तुम्हाला असे वाटेल की समोरचा व्यक्तीच चुकीचा आहे, परंतु मूळ जमिनीत रोवलेला हा वादाचा खडा भविष्यात मोठा डोंगर बनू शकतो. या एका चुकीचे परिणाम अत्यंत भयानक ठरू शकतात. जर तुमची राशी वृषभ असेल तर या दिवशी पती-पत्नीमध्ये किंवा प्रेम युगलामध्ये एखाद्या जुन्या आणि पुरवलेल्या विषयावरून अचानक तीव्र वाद पेटू शकतो. रागाच्या भरात तोंडून असे काही विषारी शब्द बाहेर पडतील जे आयुष्यभरासाठी हसती खेळती नाती उद्ध्वस्त करून टाकतील. एवढेच नाही तर ऑफिसमध्ये बॉस किंवा सहकार्याशी होणारे खटके थेट तुमच्या नोकरीवर घाला घालू शकतात. रागाच्या भरात केलेली कोणतीही अरेरावी किंवा हुज्जत तुम्हाला थेट मानहानी आणि कायदेशीर अडकवण्याची दाट शक्यता निर्माण करते. या महासंकटातून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी 12 ऑगस्टला तुमच्यासाठी सर्वात मोठे ब्राह्यास्त्र म्हणजे मौन पाळणे. जर या दिवशी कोणी तुम्हाला डिवण्याचा, चिडवण्याचा किंवा उचकवण्याचा प्रयत्न केलाच तर एक शब्दही न बोलता पूर्णपणे शांत राहा. कोणालाही प्रतिउत्तर देणे किंवा वादात पडणे पूर्णपणे टाळा. लक्षात ठेवा, या दिवशी शांत राहूनच दिवस ढकलणे हाच तुमचा सर्वात मोठा विजय असेल आणि यामुळे तुम्ही एक मोठी वैवाहिक व सामाजिक दुर्घटना सहज टाळू शकाल. तर 12 ऑगस्टच्या या खग्रास सूर्यग्रहण आणि अमावस्येच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी जी दुसरी सर्वात भयंकर चूक टाळायची आहे ती आहे घाईघाईत मोठी आर्थिक गुंतवणूक करणे, कोणालाही पैसे उधार देणे किंवा विचार न करता कोणत्याही नवीन करारावर सह्या करणे. या ज्योतिषीय काळात राहूचा थेट प्रभाव वृषभ राशीच्या बुद्धीवर पडतो. राहू हा नेहमी माणसाला भ्रमित करणारा ग्रह मानला गेला आहे. या दिवशी तुम्हाला अगदी असे वाटेल की मी आत्ताच ही गुंतवणूक केली तर मला रातोरात कोट्यवधीचा फायदा होईल. पण लक्षात ठेवा,
तो काळ एक आभास असेल. या एका चुकीचे परिणाम अत्यंत उद्ध्वस्त करणारे असू शकतात. जर तुम्ही या दिवशी शेअर मार्केट, लॉटरी, जमीन खरेदी किंवा कुठल्याही आकर्षक योजनेत पैसे गुंतवले तर 100% तुमची मोठी फसवणूक होऊ शकते आणि तुमचे सर्व पैसे बुडू शकतात. याशिवाय जर तुम्ही मेष किंवा वृषभ राशीचे असाल आणि या दिवशी कोणालाही हातपुसणे किंवा कर्ज म्हणून पैसे दिले तर ते पैसे कधीही परत मिळणार नाही. तसेच नवीन बिझनेस डील किंवा पार्टनरशिप कागदपत्रावर सह्या केल्यास भविष्यात मोठे कायदेशीर आणि आर्थिक संकट तुमच्या दारात उभे ढाकेल. या आर्थिक महासंकटापासून स्वतःला वाचवण्याचा एकमेव सोपा नियम म्हणजे 12 ऑगस्ट रोजी किंवा त्याच्या आसपासच्या 2-3 दिवसात पैशाचे कोणतेही मोठे व्यवहार करू नका. खरेदी, विक्री, प्रॉपर्टी डील किंवा गुंतवणुकीचे सर्व महत्त्वाचे निर्णय किमान काही दिवसासाठी पूर्णपणे पुढे ढकला. लोभाला बळी पडून केलेली घाई तुमच्या हसत्या-खेळत्या संसाराची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटून टाकू शकते. म्हणूनच पैशाच्या बाबतीत या दिवशी अतिशय सावधगिरी बाळगा आणि संयम ठेवा. 12 ऑगस्टच्या या खग्रास सूर्यग्रहण आणि अमावस्येच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी जी तिसरी आणि अत्यंत गंभीर चूक टाळायची आहे ती म्हणजे सूतक काळात विनाकारण घराबाहेर पडणे, उघड्या डोळ्यांनी थेट सूर्याकडे पाहणे आणि अन्नपाण्याचे साधे नियम पाळण्यासाठी दुर्लक्ष करणे. वैज्ञानिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याची किरणे अत्यंत विषारी, घातक आणि तीव्र लहरी सोडत असतात. या लहरी आपल्या डोळ्यावर, त्वचेवर आणि पचनसंस्थेवर थेट अतिशय वाईट प्रभाव टाकतात. ग्रहाच्या या विशिष्ट आणि संवेदनशील स्थितीमुळे या दिवशी वृषभ राशीच्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती आणि सहनशक्ती थोडीशी खालावलेली असते. जर तुम्ही सूतक काळात किंवा ग्रहण काळात आधीच शिजवून ठेवलेले अन्न सेवन केले तर तुम्हाला गंभीर पोटाचा आजार, विषबाधा किंवा आरोग्याची मोठी समस्या उद्भवू शकते. याशिवाय या काळात लांबचा प्रवास करणे किंवा वेगाने वाहन चालवणे म्हणजे थेट अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे. गरोदर महिलांवर तर या वेळेचा सर्वात तीव्र नकारात्मक प्रभाव पडू शकतो. या महासंकटापासून बचाव करण्यासाठी काही कडक नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे. अन्न व पाण्याचे रक्षण. ग्रहण किंवा सूतक लागण्यापूर्वी घरातील पिण्याच्या पाण्यात, अन्नात आणि दुधामध्ये तुळशीची पाने आवर्जून टाकून ठेवावीत, ज्यामुळे ग्रहण काळातील विषारी लहरीचा अन्नावर परिणाम होत नाही. घरातच राहा. ग्रहण काळात विनाकारण घराबाहेर पडणे पूर्णपणे टाळा आणि उघड्या डोळ्यांनी सूर्य पाहण्याची चूक कधीही करू नका. प्रवासात सावधगिरी. जर नोकरी किंवा अतिआवश्यक कामामुळे बाहेर पडणे भागच असेल तर खिशात तुळशीचे पान किंवा लाल रुमाल ठेवा आणि मनातल्या मनात देवाचे नामस्मरण करत राहा. आरोग्याची कोणतीही हयगत न करता या नियमाचे तंतोतंत पालन करा. 12 ऑगस्ट या खग्रास सूर्यग्रहण आणि अमावस्येच्या महासंकटाबद्दल ऐकून अजिबात घाबरून जाण्याची किंवा धास्तावण्याची गरज नाही. आपल्या वैद्यकीय संस्कृती आणि ज्योतिषशास्त्रात प्रत्येक दोषावर अत्यंत सोपे, शक्तिशाली आणि सिद्ध उपाय सांगण्यात आले आहेत. जर तुमची राशी वृषभ असेल तर या ग्रहण काळाचा नकारात्मक प्रभाव पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आणि स्वतःचे व कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी तुम्हाला अगदी सोपे 4 प्रभावी उपाय करायचे आहे. त्यातला पहिला उपाय आहे तुळशीच्या पानाचा जादुई उपाय. तर मित्रांनो, ग्रहण किंवा सूतक लागण्यापूर्वी घरातील पिण्याच्या पाण्यात, दुधामध्ये आणि शिजवलेल्या अन्नामध्ये तुळशीचे पाने आवर्जून टाकून ठेवा. विज्ञान आणि शास्त्रानुसार तुळशीमध्ये ग्रहाच्या हानिकारक व विषारी लहरी शोषून घेण्याची अफाट क्षमता असते, ज्यामुळे तुमचे अन्न आणि पाणी पूर्णपणे शुद्ध राहते. तर दुसरा उपाय आहे मौन आणि शक्तिशाली मंत्राचा जप. तर मित्रांनो, ग्रहण काळात कोणतीही पूजा, अर्चा किंवा देवमूर्तीला स्पर्श करणे वर्जित असते. त्यामुळे या काळात शांत बसून मनातल्या मनात देवाच्या प्रभावी मंत्राचा जप करा. शिवमंत्र. सर्व प्रकारच्या संकटाच्या नाशासाठी ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. शुक्र
संरक्षण मंत्र. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे आणि मानसिक शांततेसाठी योग्य त्या रक्षा मंत्राचे स्मरण करा. जर कुटुंबातील कोणाचीही प्रकृती बिघडली असेल तर महामृत्युंजय मंत्राचा जप तुमचे भक्कम रक्षण कवच बनेल. तर तिसरा उपाय आहे ग्रहण सुटल्यानंतर शुद्धीकरण स्नान. तर मित्रांनो, ग्रहण पूर्ण संपल्यानंतर मोक्ष काळानंतर किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा खडे मीठ आवर्जून टाका. यामुळे तुमच्या शरीरावर आणि मनावर साचलेली सर्व नकारात्मक ऊर्जा कायमची नष्ट होईल. यानंतर संपूर्ण घरात गंगाजल व किंवा मिठाच्या पाण्याचा तुषार मारा आणि कुलदेवतेचा दिवा लावा. तर चौथा उपाय आहे महापुण्य देणारे दानधर्म. तर मित्रांनो, शास्त्रानुसार ग्रहण काळात केलेले दान 1000 पटीने जास्त पुण्य फलित करते आणि सर्व ग्रहदोष नष्ट करते. वृषभ राशीच्या लोकांनी या दिवशी पांढऱ्या रंगाची वस्तू जसे की पांढरे वस्त्र, तांदूळ, साखर किंवा दूध किंवा गरजूंना अन्न वस्त्राचे दान करावे. श्रद्धेने दिलेले हे दान तुमच्या डोक्यावरील सर्व मोठे संकट आणि ग्रहाचा महाक्रोध क्षणात दूर करेल. तर मित्रांनो, ग्रहणाची भीती बाळगण्याची गरज नाही, फक्त सावध राहणे गरजेचे आहे. जर तुम्ही संयम ठेवला, रागावर नियंत्रण ठेवून आर्थिक व्यवहारात घाई केली नाही, तर कोणतीही वाईट ग्रहस्थिती वृषभ राशीचे कोणतेही नुकसान करू शकणार नाही. संकटावर मात करून पुढे जाणे हाच तर वृषभ राशीचा खरा स्वभाव आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन आणि अचूक ज्योतिषीय माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.